सुरुची कुकिंग विथ माधुरीच्या किचनमध्ये आज मी केले आहे पंचामृत। ते चला तर मग बघूया आपण ते कसे करायचे ते आणि काय काय सामग्री ते बनवण्यासाठी लागते। मी आपल्याला दाखवणार आहे ज्येष्ठा गौरी स्पेशल पंचामृत, जे की विदर्भात आवर्जून केल्या जाते। सर्वप्रथम मी पॅन गॅसवर ठेवला आहे, गॅस ऑन केला आहे आणि त्यात 1 चमचाभर तेल घालून घेतलाय आणि ही सामग्री घेतली आहे, आपण बघू शकता। ह्याच्यात पंचरस किंवा पंचामृत असं म्हणतात, कारण ह्यात सर्व चवी आहे, कडू, गोड, आंबट, खारट, तिखट। तर ह्यात मी चिंचेचा कोळ काढून घेतलाय, असे लिंबा एवढी चिंच, त्याचा कोळ, ही पाऊण वाटी गूळ घेतलाय, हिंग आहे, मीठ, थोडंसं आलं घेतलंय, खोबऱ्याचे असे बारीक पातळ अगदी छोटे छोटे काप करून घेतले, दाणे भाजून सोलून घेतले आणि 2 टेबलस्पून तिळाचं कूट करून घेतलंय, मोहरी, जिरं, धने, हळद, तिखट आणि थोडीशी मेथीची पूड घेतली, अगदी थोडीशी, किंचित 1/8 चमचा आपण म्हणू शकता। आता बघूया ते कसे करायचे ते। महालक्ष्मीचा विशेष प्रसाद आहे हा आणि यात मिरचीचे तुकडे आणि थोडा 2-4 पानं कडीलिंब घेतलाय। आता सर्वप्रथम तेल गरम झालंय, त्यात मी घालते मोहरी। मोहरी चटकायला लागली आहे, त्यात जिरं घालतलंय, थोडेसे हे धने घालून घेणार आहे, अगदी किंचित घेतले, धन्याची पूड पण वापरू शकता। आता ही मिरची आणि कडीलिंब घातलेला आहे, खोबरं घालते, कारण खोबरं मी भाजून नव्हतं घेतलं म्हणून त्याला मी तेलात घातलं, भाजून घेऊ शकता। दाणे माझे भाजलेले आहे। आता हे आलं घालते, अगदी थोडंसं घेतलेलं आहे, ही मेथी दाण्याची पूड, हळद, हिंग हलवून घेते, सुंदर असा सुवास आलेला आहे। दाणे, तिळाचं कूट, लाल तिखट जळेल म्हणून मी थोडा उशिरा घातलाय, मीठ घालते, चिंचेचा कोळ, आणि आता मी यात घालून घेणार आहे गूळ, छान आंबट गोड। गूळ आता विरघळलेला आहे आणि हे बऱ्यापैकी पातळ झालेलं आहे। आता ह्याला 1-2 उकळ्या आणून घ्यायच्या आहे। मला वाटत होतं थोडं पाणी घालावं लागेल, पण ते लगेचच पातळ झालं। त्याला छान उकळी आली की आपलं पंचामृत तयार आहे। 15 जिन्नस वापरून आपण हे पंचामृत केलेलं आहे आणि खूप चविष्ट लागतं। मिळून येण्यासाठी थोडंसं दाण्याचं कूट वापरते मी, तसं तिळाचं कूट 2 टेबलस्पून वापरलेलं आहे आणि दाणे आणि खोबरं हे मुद्दाम असे तुकडेच घातलेले आहे, ते मधून जेव्हा येतात तेव्हा खूप छान लागतं। मी गॅस बंद करते आणि आपलं हे पंचामृत तयार आहे, आपण बघू शकता। असं छान अजून थंड झाल्यावर हे आणखीन घट्ट होईल। आपल्याला ही रेसिपी कशी वाटली? आपण माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा आणि मुख्य म्हणजे खात राहा।